केलेली आहे, बरं. त्याच्या निकषावर हा हनी ठीक आहे. ट्रॅप आहे की नाही मला- असं समजलं बरं, जातं. एक प्रश्न पण बहुधा- एक प्रश्न तर मी कॉमन खरं तर विचारणार आहे, पण मी महेश झगडेंपासून सुरुवात करतो. महेश झगडेजी, हनी ट्रॅप या शब्दाचा जसाच्या तसा अर्थ काढायचा म्हटला, इंटरप्रिट करायचं झालं तर एखाद्या महिलेचा वापर करून पुरुषाला सावज म्हणून गाठणे आणि त्याच्याकडनं हवं ते काम करून घेणे. पण या सगळ्यामध्ये ना त्या पुरुषाला एक प्रकारचा लेटगो दिलेला आहे की ती पुरुष बिचारा भाबडा होता, तो ट्रॅपमध्ये अडकला आणि त्याच्यामुळे त्याचा उपयोग झाला, म्हणून तो हनी ट्रॅप. माझा आपल्याला प्रश्न आहे, जर का ती स्त्री तुमच्याकडे ऍडव्हान्सेस तुमच्यापर्यंत करत असेल आणि त्यानंतर ती काहीतरी मागण्याचा किंवा सुचवण्याचा प्रयत्न करते, हे कळण्या इतका तो माणूस सिनियर असतो, अडल्ट असतो आणि इथे तर आता सनदी अधिकारी आहेत, किंवा कुरुलकर हा तर डीआरडीओचा शास्त्रज्ञ होता, मग तुम्हाला काहीच म्हणजे पुरुषाला काहीच कळलं नाही, ट्रॅप मात्र हनी का? कारण त्याच्यामध्ये स्त्री गुंतलेली आहे. सो हा थोडा सेक्सिस्ट प्रकार नाही का वाटत तुम्हाला, महिलेला बदनाम करणारा? प्रसन्न 100% आहे, तुमच्याशी सहमत आहे याच्यासाठी की हा जो हनी ट्रॅप आहे की कुठेतरी हा कांगावा आहे, पुरुषी कांगावा आहे की आम्हाला असं काहीतरी करून त्यामध्ये अडकवलं गेलं. खरं म्हणजे की अडकवलं घेण्याचे खूप प्रकार असतात, मग तुम्हाला आणखी दुसरे आमिष असतात, हे सगळं हे खरं म्हणजे एक सायकोलॉजिकल आहे की ज्याच्यामध्ये प्रशासनामध्ये तुम्ही आल्यानंतर आणि वरिष्ठ प्रशासनामध्ये आल्यानंतर तुम्हाला ही अशी आमिष कुठल्याही स्वरूपाची असतील हे येणारच, कुठल्या प्रकारचे दबाव हे येणारच. आणि त्याच्यामुळे मग हे केवळ आता एक महिलेने कोणा तुमच्या जाळ्या तोडलं आणि मग तुम्ही केले आणि मग बिचारा तो काय करेल, हा एक कांगावा आहे, हा पुरुषी कांगावा आहे आणि हे पूर्वीपासून चालत आलेलं आहे. खरं म्हणजे की हे अर्धसत्य आहे. खरं सत्य असं आहे की त्या पुरुषाने की ज्याच्यामध्ये हनी ट्रॅपचे जे व्हिक्टीम झालेले म्हणतात ते व्हिक्टीम नसतात. खरं म्हणजे ते सुद्धा त्या हनी ट्रॅप करणाऱ्या महिलेपेक्षा जास्त जबाबदार असतात, कारण त्यांच्यावरती प्रशासकीय शासनाने आणि कायद्याने टाकलेली जबाबदारी धुडकावून लावून अशाला बळी पडतात. असे बळी पडणारे अधिकारी प्रशासनात असूच नाही. 100% हा मुद्दा बरोबर, आणि बरं झालं की महेश झगडेने हा मुद्दा मांडलेला आहे, कारण ते लोक की जे आता हे प्रकरण किती पुढे जाणार आहे माहित नाही, एबीपी मजा लावून धरणार आहे, पण या अधिकाऱ्यांना सुद्धा हे सांगायला हवं कोणीतरी, हा ट्रॅप नव्हता, तुम्ही आनंदाने त्या ट्रॅपमध्ये उडी मारण्यासाठी तयार होता. पण ठीक आहे, तो विषय वेगळा ठरेल. मी आता जातोय ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्तेंकडे. अनिल थत्तेंनी त्यांच्या स्फोटक पत्रकारितेच्या काळात असे अनेक ट्रॅप आणि असले अनेक सावज आणि सगळ्या घटना समोर आणलेल्या आहेत त्यांच्या गगनभेदी या तत्कालीन नियतकालिकातून. पण पहिल्यांदा मी थत्तेजी, मी आपल्याला एक विनंती करेन, तुम्हाला त्या 72 जणांची नावं जरी माहीत असली तरी चुकूनही आपण, कारण ते सगळी कॉन्फिडेन्शियल नावं आहेत, त्याबद्दलचा कोणताही पुरावा समोर आलेला नाहीये, त्यामुळे कृपया कोणतंही नाव आपण कार्यक्रमात उच्चारू नये अशी मी आपल्याला विनंती करतो. तुमच्याकडे ती यादी आहे याची मला कल्पना आहे. त्यामुळे माझा आता पहिल्यांदा मी प्रश्न आपल्याला विचारतोय, या सगळ्या प्रकरणाकडे आपण कसं पाहता? महाराष्ट्रामध्ये हे आत्ताच व्हायला लागलंय का आधीच्याही काळापासून होत होतंय? नाही, पण त्या नेत्याचं नाव घ्यायचं का नाही? नाही, कुणाचंच नाव नका